जेव्हा आपण प्रॉफिट पूल बद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे एका इंडस्ट्रीचा संपूर्ण व्हॅल्यू चेन मधून होणारा प्रॉफिट. पण वेगळ्या सेगमेंट मधला प्रॉफिटचा स्प्रेड स्टॅटिक नाही राहत. त्याचे काही कारण असू शकतात. पहिलं कारण आहे डिसरप्शन. जेव्हा बिझनेस करण्याची नवीन पद्धत किंवा नवी टेक्नॉलॉजी येते, तेव्हा डिसरप्शन होऊ शकतं. इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा क्विक कॉमर्सचा विचार करा. दुसरं कारण आहे कन्सॉलिडेशन. जर व्हॅल्यू चेन मधला एखादा सेगमेंट कन्सॉलिडेट होत असेल, तर कंपन्या स्केल अचीव्ह करू शकतात आणि त्याची प्राइसिंग पॉवर वाढू शकते. टेलिकॉम इंडस्ट्री एक त्याचं उदाहरण आहे. तिसरं कारण आहे चेंजिंग कन्झ्युमर प्रेफरन्सेस. जसा जसा आपला इन्कम वाढतो, तसा आपलं स्पेंडिंग पण सुधारतो. कन्झ्युमर्स अधिक प्रीमियम प्रोडक्ट्स वापरतात किंवा पर्सनलाइज प्रोडक्ट्सकडे वळू शकतात. एसयूव्ही कारचं एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आणि चौथा कारण प्रॉफिट पूलचा चेंज इन रेग्युलेशन असू शकतं. गव्हर्नमेंट काही बिझनेसेस आणि किंवा इंडस्ट्रीजला इन्सेंटिव्हाइज किंवा रेग्युलेट करू शकते. त्यामुळे इंडस्ट्री मधला प्रॉफिट पूल शिफ्ट होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग किंवा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये असे डेव्हलपमेंट्स होत आहेत. प्रॉफिट पूल मध्ये शिफ्ट अनालाइज करणे आणि त्याला कॅप्चर करणे इम्पॉर्टंट आहे. कारण नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी ही फक्त इंडस्ट्री शोधून नव्हे, तर त्याच्यात सेगमेंटमध्ये काय बदल होत आहे त्याच्या माध्यमाने ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी शोधू शकते. प्रॉफिट पूल्स शिफ्ट. Flexibility captures them. Quantum FlexiCap Fund NFO now open for subscription. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन आहे. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.